नागपुरात काँग्रेसकडून आंदोलन सुरू आहे, त्याची ही थेट दृश्य आहे। राम मंदिरातील चोरी प्रकरणी काँग्रेस आक्रमक झालेली आहे। काँग्रेसकडून कारवाईची मागणी होते। विविध प्रकारे याआधीही काँग्रेसने आंदोलन करत राम मंदिरातील या चोरीचा निषेध केलेला आहे। विरोधक या प्रकरणावरून आक्रमक झाले। सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्यात येतोय। नागपुरात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। राम मंदिरातील दान चोरी प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक झालेली आहे। देशभरात काँग्रेसकडून या प्रकरणाचा निषेध करण्यात येतोय। विरोधक आक्रमक झालेले आहेत। नागपुरात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे। राम मंदिर दान चोरी प्रकरणी काँग्रेसचं हे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक या प्रकरणी आवाज उठवतायत, आंदोलन करतायत। रामरक्षा आंदोलन उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलं। त्यानंतर आता नागपुरात काँग्रेसचे हे आंदोलन। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, नागपुरात काँग्रेस आक्रमक झालेली आहे, काय मागणी आहे काँग्रेसची, काय निवेदन दिलंय पोलिसांना? नक्कीच आपण बघितलं असेल तर आज नागपुरात काँग्रेसच्या वतीने जे आहे ते आंदोलन करण्यात आलेलं आहे। कथित अयोध्या येथील जे आहे ते दान प्रकरणी जे आहे या संपूर्ण संदर्भात चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई या विषयाला घेऊन जे आहे नागपुरात काँग्रेसच्या वतीने जे आहे ते आंदोलन करण्यात आलेलं आहे। मेयो हॉस्पिटलच्या समोर जे आहे काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्रित होत भजन करत एका अर्थानं भाजप सरकारच्या राम मंदिर प्रशासनाचा जे आहे ते निषेध व्यक्त केला आणि परमिशन नसताना सुद्धा जे आहे ते पोद्दारेश्वर राम मंदिरात संपूर्ण काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते आलेले आहेत। आपण बघू शकता की या संपूर्ण चित्रामध्ये जे आहे ते काँग्रेसचे कार्यकर्ते मंदिर तेजस, मला असं वाटतंय काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलक संवाद साधतायत, ते काय म्हणतायत ऐकूयात। तेजस यांच्याकडून या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। तेजस, सध्या धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर तपशिलासाठी। वळूयात